नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, अर्थात आज 1 जानेवारी आहे। 2025ची सुरुवात झालेली आहे। तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज 1 तारीख आहे। तर आज तिसगावमध्ये कार्यक्रम आहे, तिसाई मंदिरामध्ये। तर कार्यक्रम काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हा आहे पेम्पलेट आणि पेम्पलेटमध्ये दिलेला आहे भक्ती शक्ती संगम सोहळा हा कार्यक्रम आहे। त्याचबरोबर महाआरती देखील होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता पंचक्रोशीतील गावातून आलेल्या ग्रामदेवींचे प्रतीक स्वरूप मंगळ कळशाचे आगमन तिसगाव कमान येथे होईल व स्वागत यात्रा, म्हणजे तिसगाव कमानीपासून तर तिसाई मंदिरापर्यंत ही स्वागत यात्रा राहणार आहे। त्याचप्रमाणे महापूजन देखील आहे, सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबवलेला आहे। स्वराज्य आर्ट प्रोडक्शन निर्मित माती माय गोष्ट एका गावाची या नाटकाचा सादरीकरण। तर हा देखील सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी तिथे घेतलेला आहे। त्याचबरोबर लकी ड्रॉ कुपन देखील आहे। तर 10 भाग्यवान विजेत्यांना आकर्षक 10 गिफ्ट हॅम्पर अशा पद्धतीने हा इथे दिलेला आहे। आणि त्याचबरोबर महाप्रसाद देखील ठेवलेला आहे सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत। आणि आयोजक आहे श्री जरीमरी आई एकविरा मित्र मंडळ यांनी आयोजन केलेलं आहे सर्व गोष्टींचं। तर आपण थोड्याच वेळामध्ये निघणार आहे आणि आपण तिथं जाऊन बघूया कशा पद्धतीने हा कार्यक्रम असतो। हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, कुठे स्किप करू नका।
नवीन नका तुला नोटिसी लागल्या तर काही करता येता नाही हा नंतर मला देऊ नका गरज द्या नोटीस ना समजा जमिनी पाणी नेलं म्हणून समजा नव्या युगाच्या वाटेन आमचं जीवन बदललं आमच्या गळ्याची नाळ आमचा अगं आवडी धरणामध्ये आपल्या गावाने तू चालले गो नाही बारीक ना ती वार मस्त आहे. आपले सुनीचे चोरीची ना ती. चिंध्या भाऊजीचा भीमीचाच बघला ना मागच्याच वर्षी लग्न केला ती पण आपल्या सुनीच्या चोरीची होती चेस दुआ लगेच तिचा लग्न करून दिला आता एक चोर पण दिला ना तुमचा आपला चालले सासरी येऊन दे आता भाऊ दे जे सातवी मग बघू जे सासरी झाली का बघू भाऊजी ओ चिंध्या भाऊजी सुट्टीची चटणी केले या खायला हा. आज कशी सुकट बनवली गेली आमच्या यांना आवडतं ना मग तुम्हाला पता सुकट म्हणजे आमच्या दोघांचा जीव हा. पण वने तुला बरा रामदाच्या मनांच्या सगळ्या गोष्टी कळतात आता माझी तू चुकली तिला सुकलीला पण काही केलं ना त्यांचा केलं तेव्हा म्हणे आज 3 वर्ष झाली लग्नाला अजून आपल्याचा पत्ता ना अहो अक्काला याची देऊ ना भाऊजी त्या टोपलीत कागद ठेवले बघा म्हणे हा. तिचा वास मध्ये भारी सुटली हो म्हणे हा. मी काय करतोय तुला चौकन राहिले पण जाऊते अरे जे जाऊ ना हो सुपर मात्र भारी झालं आता घरात गेले की कोण जाईल आलीच बंकच करायला जा मुकात तुझा तू ताजा रामदा मी काय बोलता त्या सरकारने आपल्याला काहीच नाही दिला का ऐसा कसं होईल मागच्या धरणामध्ये ज्या ज्या जमिनी गेल्या त्यांना सरकारने पैसे पण दिले ना नोकऱ्या पण दिल्या मला अरे पण सगळ्यांनाच कुठे दिले अजून काही लोक बॉम्ब मारतात मला तर असं वाटतं जमीन पण जायची ना पैसे पण जायचे त्याच्यापेक्षा पण जमीन विकली तर जर करत त्यात चालले नुसता जमीन इकाची तुला एकदा सांगायला समजे नाही का
वाऱ्या पावसाचे शोभे आमच्या दाराला पाणी उशाला आमची कोरडी कुबेराच्या तिजोरीचे दार नसे आम्हा ठावर माझा पोट चांगला ना पोट तरी रिकामा असेल ना अजून जाऊ का 17 घरा बुद्धाचे सवय लागेल तुम्हाला पण जात कशी वाटत आहे आता इथे बसून नका बायकोला बोला दुसरीला बोला खेळ काही पण होय कुठून आणली हो बाय टाकली आणि हालू नको काय विचार केलास काय नाही रे अरे त्या दिवशी तुला यावरा समजवला तर काय विचार नाही केला खरं सध्या माझ्या डोक्यात ना चाललं रे डोक्यात आलं तर काय नाही जुन्या हे बघ जुन्या सरकार तुला काय द्यायचं ना मागून फुकाट पाचतात आता मला यायचा यावरला पाडलाला गेलतो रामदाराला शिकवतो अरे तुमचा भला व्हावा म्हणूनच सांगतो ना पाटील फुकट पाण्यात जाण्यापेक्षा भेटतात ना पैसे देऊन टाक जमीन पैशाचा काय नाही रे काय कसा मग आपण यावरी डॉक्युमेंट करायला करतो अरे यावरी डॉक्युमेंट करतो आपण त्याच्यासाठी काय आहे का नाही मी पण बघा त्याच सांगतो भाऊजी सगळं झालेलं नाही बघत लोकांना डोळ्यात मागे बस मागे रामदाना मागे बस. बस पुढे नको बस एक दुनियेत कोणता नाही अरे कोणता भला वाटायचा ना तो लोक नानाच्या बाहेर शिकवतात त्यांनी लय केलं माझ्यासाठी अरे पण फुकट गेला का फुकट गेला का वहिनी अरे तुझा लगीन होतो काय तोच लावत होतो ना तुझा मी मला वाटतं तुम्ही तुझ्या स्वतःचा विचार करायला पाहिजे अरे उद्या सकाळ तुला पोटाडारी होती त्यांच्यासाठी काही करून घ्यायची ना तुझी आहे आणि घरात सोन्यासारखी बायको आहे तुझी तिचे काय आऊस मौज केलीच का नाही अरे डोक्यात विचार केला बरं उजेड पडतो रे पोळी पुढची तुझी आहे त्या झाडाची आहे त्याचं कल्याण हो तुझ्या कल्याण एक रुपया इकडे तिकडे वाजत नाही. ते कागदपत्रांचं काम झालं ना अरे लगेच पैसे ती बघ, कागदपत्रांचं काम झालं का पैसे बाबाची कापं ठेवून दे ना. अरे ही वाली बाई. तुला काय लागलं? अरे मी आहे ना अरे गरिबांचे पैसे ठेवून घेऊ माफ करी का मला वहिनी नाही का तेव्हा जरा विचार कर हा? लफडा तर होणार ना थांब रे. अरे लवकराची काही पाहतच नाही आपला यावर एकदम क्लिअर तू बाबाचे शापण येऊन नाही ना त्याला यावर तुला क्लिअरच करून ना लगेच त्याचं तू भाऊजी आम्ही अशी गरीब माणसं उगाच आम्ही शनी करतो ना खूप वाटेल करा कालच सुधरो वहिनी तुमचा कालच सुधरो पैसाच पैसा आहे तुमच्या घरात माझा पैसा दागिने बिगिने करा घरबीर बांधा लागेल तेच तर जीवनाला सांगत होतो मी पण माझी बातच पडत नाही त्याला त्याला सांगत होतो की तुमच्या जमिनीचा यावर झाला ना की माझ्या जुरल्या राहील आता माझ्या जुरल्या राहिला तर फायदाच फायदा आहे तुम्हाला म्हणजे तर माझ्या बायकोला सोन्यान मरवलंय चपल्यावर बनवायची आठवण तुला सोन्याला मेहनत तुल्याशिवाय काय मिळते का महिने हा महिने मेहनत